January we are celebrate our Republic Day. Republic Day is a national festival of India. I will wish you all a very happy Republic Day. We must always respect our constitution. I love my country very much. I am proud of to be an Indian. Jai Hind, Jai Bharat. अध्यक्ष, सर्व गुरुजन व येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो, माझे नाव शिवम अनिल शिंदे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व उच्च प्राथमिक शाळा वडाळा भैरोबा. सर्वप्रथम सर्वांना आपल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्यवीरांना करूया शत प्रणाम. त्यांच्या निस्वार्थ त्यागाने भारत बनला महान. अनेक थोर नेत्यांच्या वीरांच्या बलिदानामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. त्यानंतर आपल्या देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालावा म्हणून संविधान तयार करण्यात आले. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले. म्हणून हा दिवस आपण दरवर्षी स्वातंत्र्य दिन म्हणून प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. थोर आमची भारत माता, आम्ही तिचे संतान, प्रिय आम्हाला आमचा भारत देश महान. जय हिंद, जय. Respected principal, teacher, parents and all my dear friends, my name is Aradhya. I am 6th in the standard. Today is 26 January 2025. That year we are celebrating 76th Republic Day. At first, I wish you all a happy Republic Day. Republic Day is a national festival of India. 26 January 1950, the Constitution of India came into the force. We are celebrate joy and happiness. Jai Hind, Jai Bharat. Thank you. आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा. आजच्या या दिवशी मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे, ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावी ही विनंती. इंग्रजांच्या तावडीतून आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक थोर नेत्यांनी व स्वातंत्र्यवीरांना बलिदान द्यावे लागले. त्यानंतर 26 जानेवारी 1950 ला आपल्या भारत देशात संविधान अंमलात आले. जाता जाता एवढी एक कविता म्हणू इच्छिते. गगनी फडकता हा तिरंगा, ही या देशाची शान हो, ही या देशाची शान होतो. होतो साजरा आनंदाने हा प्रजासत्ताक दिन हो, हा प्रजासत्ताक दिन हो. वंदे धन्यवाद. My name is Samruddhi. Today is 26 January and we are celebrating the Republic Day. At first, I wish you all a very happy Republic Day. Republic Day is a national festival of India. On 26 January 1950, our Constitution came into force of India. I am proud to be an Indian. Thank you. Jai Hind, Jai Bharat. तुमच्या माझ्या आनंदाचा दिवस हा सोन्याचा, तुमच्या माझ्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस हा आपल्या न्यायाचा विजय असो. प्रजासत्ताक दिनाचा सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजीवर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी स्नेहल. आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. आपल्या सर्वांच्या आवडत्या राष्ट्रीय सणानिमित्त मी 4 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी मी नम्र विनंती करते. सन 1950 पासून दरवर्षी या दिवशी आपण सारे हा दिवस प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन म्हणून साजरा करतो. भारत हे एक लोकशाहीचे राज्य आहे, म्हणजे लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण ब्रिटिश राजवटीच्या गुलामगिरीच्या जोखंडातून मुक्त झालो. स्वातंत्र्य, समता व न्याय देणारी, शिवाय माणसाला माणुसकीने जगण्यास हक्क देणारी राजवट सुरू झाली. या सर्वांचा पाया होता भारताची राज्यघटना. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला नवा आकाश, नवी दिशा देणाऱ्या घटनेची निर्मिती करणे हे देशासमोर मोठे आव्हान होते. शेवटी ही जबाबदारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आली. ती त्यांनी पेलली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 2 वर्षे 11 महिने 18 दिवस परिश्रम घेऊन भारताचे संविधान तयार करण्यात आले.
26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले. म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आज देशभरात जे उत्साहाचे वातावरण आहे ते कुणामुळे तर ते वीर स्वातंत्र्य सैनिकांमुळे. स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम. त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान, भारत मानला मान. शेवटी एवढेच म्हणेन थोर आमुची भारत माता आम्ही तिचे संतान. प्रिय आम्हाला आमचा भारत देश मान. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारताची शान आहे, तिरंगा आमचा प्राण आहे. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व माझ्या लाडक्या मित्रांनो, आज आपण इथे 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या उत्साहाचा व अभिमानाचा दिवस आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताचे संविधान अंमलात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. जगातील सर्वात मोठे लिखित साधन म्हणजे संविधान आहेत. संविधानामुळेच आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार मिळाले आहेत. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. Good morning everyone, respected principal, teachers, parents and all my dear friends. My name is Sairaj Ravindra and I wish you all a very happy Republic Day. Today is the 26th January and we are celebrating 76th Republic Day of our country. Republic Day is the national festival of our country. On 26th January 1950, the Constitution of India came into the force. The Constitution is the supreme name of India. We should always respect our Constitution. On 26th January, the President of India hoists the national flag in New Delhi. We should understand the importance of this day. I am proud to be an Indian and I love my country very much. Thank you. जय हिंद, जय भारत. नमस्ते, मेरा नाम वेतन सचिन मोटे. मैं 7वीं कक्षा में पढ़ता हूँ. ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है. ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है. हमारी पहचान तो सिर्फ यही है कि हम हिंदुस्तानी है. माननीय मुख्य